नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आता मी जेव्हा व्हिडिओ बनवतो ना, आज तारीख 14 तारीख आहे, जूनची 14 तारीख. तुम्ही जर 2025 साली म्हणजे गेल्या वर्षी जर तुम्ही जर पाहिलं असेल, तर मला असं वाटतं यावेळेला बऱ्यापैकी पाऊस महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पडत होता आणि मुसळधार बऱ्यापैकी पाऊस पडत होता. धरणातील साठे 15-20% वाढले होते. पण यावेळेला असली भयंकर भीषण परिस्थिती आली आहे की पुढच्या जर 10 ते 15 दिवस पाऊस पडला नाही तर महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहरांमध्ये पाणी मिळणार नाही. इतकी भयंकर परिस्थिती सध्याच्या घडीला आपल्यावरती उभी आहे. आता आपण अनेक जण म्हणू की काय आहे, पाऊस पडेल की काय, त्याला होतंय अजून 4 दिवस लेट होऊ द्या, काही फरक नाही पडत. पण नाही, पाणी साठा जो काही धरणांमधला महाराष्ट्रातला जो काही शिल्लक आहे तो अत्यंत तळाला गेला, अत्यंत तळाला. मग त्या धरणावरती जेवढीही काही शेती असेल, पिण्यासाठी पाणी असेल, वापरासाठी पाणी असेल, औद्योगिक क्षेत्रांमध्ये लागणारं पाणी असेल किंवा त्याच्यावरती अजून काही गोष्टी किंवा वीज असेल, या सगळ्या गोष्टी हळूहळू काही वेळानंतर किंवा काही दिवसानंतर ठप्प होणार आहेत. पण हे सगळं का होतंय? कशामुळं होतंय? अल निनो म्हणजे नक्की काय आहे? या सगळ्या गोष्टीवरती थोडंसं बोललं पाहिजे. खरंच येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये जर पाऊस पडला नाही तर काय नक्की परिस्थिती होईल? बोलूया जरा सविस्तर. अल निनो एक अशी परिस्थिती तयार होते की एक साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगतो. ला निना आणि अल निनो अशा 2 परिस्थिती आहेत. म्हणजे तुमचं ते अल निनोमध्ये काय होतं, जो पॅसिफिक महासागर आहे आपला, प्रशांत महासागर, त्याच्यामधलं जी पाण्याची उष्णता आहे किंवा पाण्याचा जो गरमी आहे पाण्यातली, ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि ला निनामध्ये अत्यंत ती थंड होते आणि प्रचंड इकडे गरमी वाढल्यामुळे ह्या अल निनोमुळे काय होतंय, तिथलं जी काही वाफ तयार होते की ती किंवा तिथलं जे गरम हवा जी काही वारा जो काही तयार होतोय, तो वारा जो काही मान्सून आपल्या भारतामध्ये घुसतो, जसा केरळ करून वर निघत येतो आणि मग महाराष्ट्रामध्ये सर्वदूर इकडे सरकत सरकत तो पुढे बंगालच्या दिशेने जातो, तर त्या ठिकाणी परिस्थिती अशी निर्माण होते की तो जो काही प्रशांत महासागरातून येणारा जो काही गरम हवा आहे किंवा गरम वारा आहे ना, तो या ढगांना किंवा मान्सूनला आतमध्ये शिरू देत नाही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये. बऱ्यापैकी खाली जो साऊथचा किनारपट्टीचा भाग आहे तिथं अधूनमधून पाऊस चालू आहे, तिकडे पाऊस हळूहळू पडतोय. पण महाराष्ट्रातली परिस्थिती अशी झाली आहे की महाराष्ट्रामध्ये जर अजून 2-3 दिवसानंतर पाऊस चालू झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण होईल. गावाकडची म्हातारी कोतारी तुम्हाला माहिती असतील की म्हणतात की मृग नक्षत्र लागले आणि मृगाचा पाऊस म्हणजे फार विचित्र पाऊस असतो, असं त्यांची एक धारणा आहे. आता मृग नक्षत्र 7-8 तारखेला काहीतरी निघालं, आता पूर्णपणे सर्त लागले म्हणजे संपत आलंय. आताच्या शेवटच्या चरणामध्ये मृग नक्षत्राच्या जर पाऊस, ही लोक सांगतात अनेक म्हातारे लोक, की जर पडला नाही तर दुष्काळ पडतो असं म्हटलं जातं. कारण मृग नक्षत्रात 15 दिवसाच्या कालावधीमध्ये 1 दिवस तरी पाऊस झालाच पाहिजे आणि तो जर झाला नाही, मृग जर सुका गेला किंवा कोरडा गेला तर पुढची संपूर्ण सगळी नक्षत्र जी आहेत त्या नक्षत्रांमध्ये पाऊस फार कमी राहतो, किंबहुना तो पडत नाही. त्याचाच अर्थ म्हणजे पूर्णपणे सुका दुष्काळ पडतो. आता ही अल निनो वगैरे ही काही परिस्थिती काय आत्ताच झालेली आहे अशी नाहीये, पूर्वी पण फार झालेली होती आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राने असो देशाने असो फार मोठ्या दुष्काळाची ही सगळी झळ सोसलेली आहे. त्याच्यामुळं हे जे काही परिस्थिती आता उद्भवली ना, ती काही नवीन आहे, मग ती पुढे जाऊन असं काय होणार नाही, ते अल निनो वगैरे काय असं काही नसतं असं म्हणू नका. पूर्वी ही अशा पद्धतीची गोष्ट झाली होती आणि त्यातून फार मोठ्या दुष्काळाला आपल्या लोकांना किंवा देशाला सामोरं जावं लागलं होतं. आता ठीक आहे, धरणांची क्षमता महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढले, प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये धरणांची संख्या आहे, त्याच्यामुळे लोकांना पाणी सगळ्या गोष्टी मिळत आहेत. पण जर पाऊसच पडला नाही तर त्या धरणामध्ये पाणी साठणार कुठून? खूप लांबचं नाहीये, कोयना नदी, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजली जाणारी कोयना, आज तिची परिस्थिती इतकी भयंकर आहे की तिथं गेलेले अनेक पर्यटक किंवा जाणारी लोकांच्या अंगावरती काटा उभा राहतोय. कारण कधीही सुकी कोरडी न पडणारी, म्हणजे पडते नाही असं नाही, वरचा जो सखल भाग आहे जिकडं उगम पावते त्या बाजूनं कोरडी नदी पडते, पण जो धरणाचा भाग आहे जिथं कायमस्वरूपी जलसाठा असतो, आज त्या कोयना नदीची परिस्थिती अशी झाली आहे की पूर्णपणे वाळवंट तिथं दिसतंय. त्याच भागातली अनेक वयोवृद्ध लोक असं सांगतात की असं आम्ही कधी आमच्या आयुष्यामध्ये पाहिलं नव्हतं. जेव्हा धरण बांधायच्या वेळेला जेव्हा सुकी नदी म्हणजे वाहती नदी असायची तेव्हा देखील असं कधी झालं नव्हतं. कुठे ना कुठेतरी डबक्यांमध्ये पाणी असायचं, पण आता धरण बांधल्यापासून ते आज तागयत कोयना नदी एवढी खाली कधी गेली नव्हती आणि त्याच्यामुळे तिथली जी स्थानिक लोक आहेत ती सांगतात की हे फार विचित्रच आहे काहीतरी. निसर्ग कधी ना कधी तरी आपल्याला फसवणार आहे, कारण आपण निसर्गाला किती त्रास दिलाय, आपण किती झाडांच्या कत्तली करतोय, आपण निसर्गाच्या याच्यामध्ये किती हात घालतोय, आपण निसर्गाला किती तुच्छ समजतोय. मी काय म्हणतोय बघा, तुच्छ समजतोय. एखादा डोंगर दिसला तर आपले ते बिझनेसमॅन वगैरे काय म्हणतात, अरे पोखरा त्यातून काढा, काय मिळेल ते काढा, आपल्याला पैसा महत्व, म्हणजे आपण त्याला एकदम असं तुच्छ समजतोय.
या सगळ्या गोष्टी आजच्या जरी बिझनेसमॅनना आजच्या जरी तोडणाऱ्या लोकांना भरायला नाही आल्या तरी पुढच्या येणाऱ्या 5-10 पिढ्यांनंतर या सगळ्या गोष्टी उद्भवणार आहेत. कधी ना कधी तरी आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्या पाण्याची आज आपल्याला किंमत नाही. म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण देतो का, मी शहरामध्ये राहतो. शहरामध्ये माणसं इथल्या स्थानिक लोकांची अंघोळ 2 वेळा होते. सकाळी जाताना एकदा होते कामावरती, घरी संध्याकाळी आल्यानंतर गरमीतून घामाने पूर्ण झालेली, म्हणजे प्रत्येक माणसाची 2 वेळा अंघोळ होते. म्हणजे शहरातली किती माणसं आहेत जी 2 वेळा अंघोळ करतात, म्हणजे पाणी किती लागलं, औद्योगिक क्षेत्राला पाणी किती लागतंय, असं पाणी वाया किती जातंय, असं पाणी बाष्पीभवन किती होतंय. या सगळ्या गोष्टींचा आपण व्यवस्थित अभ्यास केला ना तर पुढच्या 10 ते 15 दिवस पाऊस नाही पडला ना महाराष्ट्रामध्ये तर पाण्या वाचून कितीतरी लोकांचे जीव जातील. जीव आपण करून तरी करणार काय? समुद्राचं पाणी, खारं पाणी काय स्वच्छ करून काय त्याला गोड पाणी करून पिणार आहोत? एवढी यंत्रणा, एवढ्या सगळ्या गोष्टी आपण उभ्या करू शकतो? नाही होऊ शकत. हे लगेच नाही होऊ शकत. पाऊस आत्ताच्या घडीला पडणं फार महत्वाचं आहे. जर तो पाऊस पडला नाही तर पूर्णपणे तुम्हाला सांगतो मी काय काय कोलमडणार आहे. तुमची पिकं येणार नाहीयेत. आत्ता पेरण्या चालू झालेत. मी देखील शेतकरी आहे. आत्ता पेरण्या चालू झालेत. जर त्या पेरण्या आल्या नाहीत तर पुढच्या 1 वर्षानंतर आता जो काही साठा असेल या दलालांकडे, त्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये येत राहतील. तो जेव्हा साठा संपेल आणि शेतकऱ्याकडून जाणारा जो माल असेल तो पूर्णपणे ठप्प होईल, तेव्हा 1 वर्षानंतर आपल्यावरती अन्नाचा दुष्काळ येईल. दुसरी गोष्ट म्हणजे औद्योगिक क्षेत्रांमध्ये फार फार मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लागतं. जर ते पाणी मिळालं नाही तर औद्योगिक क्षेत्र ठप्प पडतील, किंबहुना त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या कितीतरी कुटुंबांना रस्त्यावर यावं लागेल. शेतीचं तर नुकसान होतंय, नोकऱ्यांचं नुकसान होतंय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकी सगळं सोडून द्या, शेती, पण ज्या जंगलांमधले प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांचे जे पाणवठे आहेत आज पूर्णपणे संपलेले आहेत किंवा पूर्णपणे आटून गेलेले आहेत. त्या सगळ्या पशुपक्ष्यांचे इतके भयंकर हाल होतील की आपण खरंच सांगू शकत नाही. जंगलांमधली झाडं असतील त्यांना देखील पाण्याची गरज असते. पाण्याअभावी हे सगळी सृष्टी पूर्णपणे, ही सगळी पृथ्वी पूर्णपणे कोरडी पडून जाईल. विचार करा, एक गोष्ट पाणी, हवा, पाणी आणि अन्न या 3 गोष्टी का मूलभूत गरजा आणि प्राथमिक गरजा मानलेल्या आहेत हे आज आपल्याला समजतंय. आज शहरांमधली अशी परिस्थिती आहे की गढूळ पाणी येतंय, घाणेरडं पाणी येतंय. अरे ते आणणार तरी कुठून? परिस्थिती आज अशी निर्माण झाली, आणणार तरी कुठून? धरणाच्या खालचा शेवटचा तळ अगदी राहिलाय, त्याच्यामधून गाळच येणार आहे पाण्यासोबत. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडंसं थांबावं आणि पाण्याचा खरंच योग्य वापर करा. येणारा काळ प्रचंड विचित्र असणार आहे, कारण मान्सून किती दिवस येतोय, बरं तो आला तरी किती तीव्रतेने पडतोय. जर तो एक गोष्ट लक्षात घ्या, इथं परिस्थिती अशी निर्माण होते, जर पाऊस पडला तर इतका भयंकर पडतोय थोड्याशा काळामध्ये की अगदी महापूर आणि या सगळ्या गोष्टी निर्माण होतात, किंवा नाही पडला तर तो पडतच नाही. पण आता सध्याची परिस्थिती अशी आहे की जरी महापूर आला ना तरी काय हरकत नाहीये, आपण त्याच्यामध्ये काहीतरी तजवीज वगैरे काहीतरी करू शकतो. पण जर पाणीच पडलं नाही, पाणीच संपलं, काही शिल्लकच राहिलं नाही तर 2-3 महिन्यानंतर पावसाळा संपेल, मग डायरेक्ट पुढच्या वर्षी पावसाळा येईल. मग इतक्या महिन्यांच्या कालावधीमध्ये आपण पाणी नक्की वापरायचं कुठं? धरणं जर 50% वर भरलीच नाहीत ना तर तो पाणी साठा या डिसेंबर पर्यंत पण पुरणार नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी देवाच्या हातात आहे दादा. कारण पांडुरंगाने, मला असं तरी वैयक्तिक वाटतं की पांडुरंगाने कुठे ना कुठेतरी लक्ष देऊन शेतकऱ्यांचे हाल होत आहेत बिचाऱ्यांचे. आणि जर अन्नदाता जर व्यवस्थित टिकला नाही, जर तो अन्न निर्माण करू शकला नाही तर आपण इतर एसीत बसून सगळ्या गोष्टी बाता ठोकणारे आपण खाणार काय, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, माझं तरी वैयक्तिक मत आहे. चांगला पाऊस व्हावा यावर्षी देखील. हे जे काही एल-निनोचं संकट आलंय ते संकट दूर व्हावं. आणि जर मोठा असा दुष्काळ पडलाच तर मग शेवटी त्या भगवंताच्या हातात आहे. आपण काही निसर्गाच्या आपत्तीपुढे आपण काहीच करू शकत नाही. मग ओला दुष्काळ पडतोय की सुका दुष्काळ पडतोय ते शेवटी त्याच्या हातामध्ये आहे, निसर्गाच्या हातामध्ये आहे. आणि ज्या निसर्गाला आपण तुच्छ समजतोय त्याला आपली किंमत किती आहे किंवा काय आहे ते आता काय सांगायची तुम्हाला गरज नाही, कारण आपण त्याला कधी आपल्या नजरेसमोर धरत नाही. तर त्याला आपण शिल्लकच वाटत असू ना, कारण तो तरी म्हणेल, पण तो तसं नाही करत. आपण एखाद्या झाडाखाली जरी सावलीला बसलो ना तरी ते झाड काय उठून बाजूला निघून जात नाही, तर तिथं आपल्याला सावली देतं. त्याच्यामुळे निसर्ग प्रेमी किंवा निसर्गाला जपणारे व्हा, ते निर्माण करा. निसर्ग संपवणारे तुम्ही निर्माण होऊ नका, नाहीतर अशी संकट, अशा आपत्त्या वारंवार येत राहतील आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागेल. किंबहुना माणूस जात देखील संपू शकते या निसर्गाच्या आपत्ती पुढे, आणि त्याला फार मोठा इतिहास आहे. आता ते काही सांगण्याची तुम्हाला गरज नाहीये. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या परिस्थितीबद्दल मला आवर्जून कळवा.